75 वर्षांचं हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मंगेशकर रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणाबाबतचा सरकारी अहवाल आज येण्याची शक्यता. आजही रुग्णालयाच्या बाहेर काही संघटनांच्या आंदोलनाची शक्यता. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर घैसास यांच्या खासगी नर्सिंग होमची तोडफोड. भाजप महिला आंदोलकांवरती गुन्हा दाखल. डॉक्टर घैसास यांनीच मृत महिलेच्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये मागितल्याचा होता आरोप. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील प्रकरणाच्या नंतर राज्यामधील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना. धर्मादाय रुग्णालयामधील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे निर्देश. बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेनंतर मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरेंसोबत चर्चा. राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, उदय सामंत यांनी केलं स्पष्ट. घटस्फोटानंतर पोटगीच्या विरोधात धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी. लग्नाचे पुरावे देण्यासाठी करुणा मुंडेंना आजची मुदत. सैफच्या घरी आरोपी शरीफुलच्या हाताचे ठसे. पोलिसांची कोर्टात माहिती. आरोपीला जामीन दिल्यास बांगलादेशात पळून जाईल, पोलिसांचा कोर्टात दावा. बीड जिल्हा कारागृहामधील हाणामारीचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच. महादेव गीतेचा आरोप. कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुलेने साथीदारांसह आपल्यावरती हल्ला केल्याची गीतेची तक्रार. कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांसमोर अजब सवाल. कर्जमाफीच्या पैशांमधून साखरपुडा लग्न करण्याच्या ऐवजी शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कोकाटेंचा सवाल. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. नांदेडमधल्या ट्रॅक्टर दुर्घटनेप्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि विहिरीच्या मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. दोन्ही आरोपींना अटक. नागपूर हिंसाचाराच्या नंतर रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस अलर्ट मोडवर. 2000 पोलिसांचा फौजफाटा. ड्रोनच्या माध्यमातून शोभायात्रांवरती नजर. महाराष्ट्र जीएसटी विभागाची विक्रमी कर वसुली. यावर्षी 2.25 कोटींपेक्षा अधिक महसूल संकलित. संपूर्ण राज्याच्या कर महसुलामधील 60% जास्त वसुली. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता सगळ्या बातम्या सविस्तरपणे बघूयात. सुरुवात